गुड मॉर्निंग गाईज, तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज स्वागत आहे। आणि आज ब्लॉगची स्टार्टिंग पण मीच केली आहे। आणि आजचं सकाळचा थोडा फ्रेश असतो ना भाजीपाला, त्याला जाऊन आणि वस्तू घरी पप्पा सांभाळत आहे। त्यांना भाजीपाल्यामध्ये ना मार्जिन नाही करता येत। गजब बेइज्जती है। मला ती पुढचा व्यवस्थित पे आली जरा, आणि भाजीपाला घेण्याच्या निमित्ताने थोडी वॉकिंग पण होते। मॉर्निंग परत थोडं ऊन पटपटचं बाहेरचं घरात आमच्या घरामध्ये ऊनच नाही, मेन प्रॉब्लेम हाच आहे। म्हणून थोडं ऊन पण दिसतं बाहेर आणि थोडं फिरायला पण होतं, वॉकिंग होते, हेल्थसाठी चांगलं असतं। म्हणून चला थोडं फिरून ये बड़ी अच्छी बात कही आप। आपला भाजीपाला घेऊन झाला, फ्रेश दिसते तर आपण भाजीपाला घेतलाय। आता जाते रिटर्न घरी आणि आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण इव्हिनिंगला आज आपल्या इथं आहे होळीचा कार्यक्रम। सो आपण बघू कसा असतो होळीचा कार्यक्रम आणि कसं सेलिब्रेट करतो होळी। सो बघू आपण संध्याकाळी। आता चाललाय आमचा नाश्ता, सो या नाश्ता करायला। तुमचा भाऊ आलाय ब्लॉक मध्ये, काही विषय नाही आहे, मला माहिती होतं तुम्ही वेट करत असणार, तर काही विषय नाही आहे। आता मॉर्निंग झाली मित्रांनो, मस्तपैकी ब्रेकफास्ट झालाय, बच्चू पण उठलाय, मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। आणि मस्त अंघोळ वगैरे झाली, काही विषय नाही आहे, विषय एकदम कडक झालेला आहे। आता मस्त देवपूजा करतो आणि पुढचं बघा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघू आज काय आहे काय नाही विषय। ॲक्च्युली सॅटर्डेला तर काही ब्लॉगच नाही बनवला, कारण की टाईमच नव्हता यार, आणि बोललो जाऊ दे नाही का। तर आता बघू काय आहे काही नाही विषय। आणि नीता मस्तपैकी सकाळी मॉर्निंगला माझं काम कमी, म्हणजे मला ज्या गोष्टीचा जास्त करून कंटाळा येतो ती गोष्ट करून झालेली, म्हणजे भाजीपाला घेऊन आली सकाळी मस्तपैकी मॉर्निंगला जाऊन, आणि खूप आनंद झाला मला, कारण की मला लई वैताग येतो तिथं जायचा, त्यासाठी खूप छान झालं। आणि त्या वेळामध्ये मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतली मस्तपैकी मॉर्निंगलाच, काही विषय नाही आहे। आणि आता बघू आजचा विषय कसा असणार आहे काय। तर बच्चूची आता मॉर्निंग झालेली, आता वाजलेत 10:30, तर काही विषय नाही आहे। तर विषय असा आहे मित्रांनो, ॲक्च्युली आता वाजले 2, म्हणजे 1:45 झाले। तर ऑफिसचे फ्रेंड येत आहेत 2, तर 2 मैत्रिणी आहेत माझ्या, ते येत आहे बच्चूला बघायला। तर व्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघा कोण आलं आहे काय नाही, आणि त्यांचा परिचय पण करून देतो तुम्हाला। आणि विषय असा झाला आहे की त्यांनी मला सांगितलेलं होतं 11:30, 11:30 पावणे 12ला की आम्ही येतो आहे म्हणून आज। तर आता त्यांच्यासाठी मी त्यांना बोललो जेवण करून नको येऊ म्हणून असं, कारण की यार अपने घर पे आ रहा है तो बनता है ना भाई पार्टी। पण जेवलो नाही आहे, ठीक आहे। ॲक्च्युली बोललो त्यांच्यासोबतच मस्तपैकी बायकोला बोललो तू जेव, आम्ही करतो पार्टी नाही का। तर ती जेवण झालं आहे तिचं, कारण की ती एवढा वेळ जास्त वेळ नाही थांबू शकत ना। मग तर आता मी त्यांच्यासाठी बोललो बाहेरूनच पार्सल घेतो, आणि बघू आता काय घ्यायचं, तर जातो आता, बाहेर निघालो आहे। 2 वाजलेत, खूप आहे, तरी आपण बघूया काय होतं काय नाही, आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा। मित्रांनो एका ढाब्यावर आलो होतो, पण तिथे बंद आहे आता वाजले तर 2, 2:15, तर ते बोलतात बंद आहे म्हणून असं। तर आज संडेच्या दिवशी ते इव्हिनिंगला ओपन करतात असं बोललेले, तर काही विषय नहीं है। तर एक्चुअली क्या है ना, वो लेडीज़ लोग है तो फिर उन लोग के लिए दारू भी नहीं ला सकते ना भाई। नहीं तर भरपूर शॉप आहे आपल्या इथे, काही विषय नाही। मुलांचं कसं असतं, शॉर्टकट काम असतं, समजलं ना। पार्टी म्हटली मस्तपैकी, हां। तर आता बघू, पुढे जातो अजून, बघतो काय भेटतं काय नाही, घेऊया आपण, ठीक है, काही विषय नहीं है। बहुत गर्मी है दोस्तों, गर्मी है, तो रस पीतो है। रस पिऊन झाला आहे मित्रांनो, कारण की मी पण सकाळपासून जेवलो नाही ना, ते बोललेत की अजून वेळ लागेल म्हणून। तर आपण झालं आहे आपलं नियोजन जेवणाचं, जे काय होतं ते। अगोदर बायको बोलली की घरी येण्याच्या अगोदर
रात्रीचा जो होळीचा कार्यक्रम असेल त्यासाठी नारळ वगैरे थोडंफार काही सामान घ्यायचं आहे तो घेतो आणि मग घरी जातो बघ. ठीक आहे, तर भेटतो मित्रांनो मी थोड्या वेळानंतर. मित्रांनो इथं होळीचं नियोजन झालेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. बघा काही विषय नाही आहे, मस्त काय ना मित्रांनो. ही बघा पाठीमागे होळीचं नियोजन तर झालेलं आहे, पण प्रत्येक बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होळीचं नियोजन असतं. ठीक आहे, तर खूप छान वाटतं, सगळे लोक एकत्र येऊन मस्त सेलिब्रेट करतात. तर संध्याकाळी बघायला भेटेल तुम्हाला कसं आहे काय काय नाही. ठीक आहे, तर आता घरी पोचलो आहे मित्रांनो, तर भेटू थोड्या वेळानंतर. गाईज फायनली माझे जे मैत्रिणी आहेत त्या पोचल्या आहेत घरी. त्यांना रस्ताच सापडत नव्हता. ॲक्च्युली 1-2 तास ते उन्हातच फिरलेत असतील, तर काही विषय नाही, पण फायनली ते घरी पोचलेत. आणि या सलोनी, वैद्वी आणि तिकडं कोण बसलं काय माहीत नाही, मी ओळखत नाही तिला. हां, तर आता वाजलेत 3:30. तर जेवणाचं नियोजन चाललं आहे आता. तर जेवण करून नंतर तुम्हाला भेटतो. बच्चू पण झोपला आहे, त्यांनी अजून बच्चूसोबत भेट नाही झाली त्यांची, तर ते झाल्यानंतर लवकरच होणार. ते झाल्यानंतर आपण भेटूया. ठीक आहे, आता बिर्याणी स्पेशल्स पार्टी चालू आहे मित्रांनो, आणि स्प्राईट पण आहे त्याच्यासोबत. ही काय आहे? कोशिंबीर. तर नीतासाठी काही आणलेलं नाही आहे, नीताचं जेवण झालं आहे. तर आम्ही तिघ मिळून खाणार. नीता बघणार आम्हाला. चला करा जेवण, एन्जॉय करा. वाईन आणली त्यांच्यासाठी. वाईन बिन कुछ नाही रे, स्प्राईट आहे. स्प्राईट आहे मित्रांनो. तर आता घेतो. मस्त जेवण करून झालंय आता तिघांचं. नीताने थोडंफार खाल्लंय, बोललो रडत होती, दिला आम्ही तिला थोडंफार खायला. गजब बेइज्जती है. हां, आता स्प्राईट पितो आणि थोड्या गप्पा मारतो आणि भेटतो थोड्या वेळात अजून. तर बच्चूसाठी गिफ्ट आणलं आहे, हे कपडे आणि मिठाई. उसके बाद ये बूट लेके आए, शूज नहीं सॉक्स है रे भाई ये. हाँ, तर मित्रांनो गप्पा मारून झाले आहेत आणि सलोनी अभी प्रैक्टिस कर रही है. बच्चे को संभालने का उसका प्रैक्टिस करेगी. लड़की दीवानी लगे परियों की रानी लगे. हे लड़की दीवानी लगे. हाँ, वैदी भी प्रैक्टिस कर रही ना. अगले साल शादी. हाँ, वैदी अगले साल शादी, उसके अगले साल बच्चा. क्या बात है. काली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. नटून थटून लहचते जणू चांदणी, नटून थटून लहचते जणू. 3-4 तासाच्या ते आता जायच्या मूडमध्ये. तर खा के अभी ठुस हो गए थे. 3 घंटा यहाँ पे लेटे थे. अभी जा रहे अभी अलविदा कह रहे. तो अभी अलविदा कह रहे हैं. हाँ, तो अभी खड़े हो जाओ. नेक्स्ट टाइम एक साथ खड़े होंगे, खड़े हो जाओ. तो बच्चूला भेटून कसं वाटलं तुम्हाला दोघांना? बहुत अच्छा लगा. मस्त मस्त. अच्छा है, ऐसे ही आते रहो. आएंगे वापस, फिर से आते रहो. नीता को मिलके भी बहुत अच्छा लगा. आजा. इन लोग को नीता को मिलके अच्छा लगा. नीता को मिलके अच्छा लगा, बच्चू को मिलके अच्छा लगा, कोमल को मिलके नहीं लगा. क्योंकि रोज मिलता है वो. क्या बात. बच्चूसाठी ड्रेस पण आणले, छान आहेत दोघं ड्रेस. अच्छा होगा, टाइम पास भी होगा बहुत अच्छे से.
संडे गया, संडे अच्छे से, तो हर संडे आओ, खाना खा के जाओ, एंजॉय करो। हर संडे बिरयानी ऑर्डर देगा हाँ। और क्या, ठीक है। तो कल का प्लान क्या है तुम लोग का? कल का तो मैं घूमूंगी, मेरा तो प्लान है, और ये लोग तो जाएंगे ऑफिस। साठी ऐसा आहे। होली यांची आता ऑफिस मध्ये असणार, ऑफिस में होली आम्हाला काम करके। ठीक आहे गाईज, तर आता रात्रीचा कार्यक्रम आहे आपल्या इथं खाली, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघू तिथे काय होतं काय नाही। तर यांना बाय बाय कर दो, ये मेरे दोस्त, बाय, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो, होळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा। तर आता आम्ही होळीसाठी खाली प्रोग्राम डन झालेला आहे, जो काही आहे तो, आणि तुम्हाला दाखवतो खाली जाऊन आम्ही दोघं। बच्चूला पण सोबत घेतोय, कारण की बच्चूला पण दर्शन घेणं खूप गरजेचं आहे असं फॅमिलीने सांगितलं आहे। तर त्यासाठी त्याला पण नमस्कार करण्यासाठी त्याला पण घेऊन जातो आहे आम्ही, आणि खाली जाऊन बघू आता काय होतं काय नाही। तर चलो मिलते उधर। You said never let me go. 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 You said अशा प्रकारे होळीचं दहन झालेलं आहे, आणि या सर्व आमच्या बिल्डिंगच्या बायका आम्ही इथे मिळून सगळा होळीचा कार्यक्रम आता संपवला आहे। सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।